पुण्यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये इथे संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार सुरू आहेत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणपोटे हे दोन बालपणीपासूनचे मित्र आपल्या कुटुंबियांसह पहलगामला फिरण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळी अत्यंत दुर्दैवी असा हा प्रसंग घडला. आणि आज वैकुंठ स्मशानभूमीमध्ये दोघांवरती अंत्यसंस्कार होणार आहेत. संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार पार पडतात आणि कौस्तुभ गणपोटे यांची अंत्ययात्रा आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये बघतोय. दोन्ही परिवारांवरती दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या संवेदनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश आज सहभागी आहे. कौस्तुभ गणपोटे आणि संतोष जगदाळे हे दोघं बालपणीपासूनचे मित्र होते आणि त्याचबरोबर सामाजिक वर्तुळांमध्ये अत्यंत सुपरिचित आणि अत्यंत लाडकी अशी व्यक्तिमत्व होती. त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावरती इथे जनसागर लोटलेला आहे. सर्वांच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेदना आहे आणि त्याचबरोबर चीडसुद्धा आहे. सामुदायिक अशा पद्धतीचा तिरस्कार, कुठेतरी धार्मिक तिरस्कार, यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण देशामध्येच एक वेदनेची लाट उसळलेली आहे. आणि या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यामुळे 26 कुटुंबांवरती आभाळा एवढं दुःख कोसळलेलं आहे. संतोष जगदाळे यांच्या आई 85 वर्षाच्या आहेत आणि या टूरला जाण्याआधी ते आपल्या आईला भेटून गेलेले होते. अशा परिस्थितीमध्ये, अशा दुर्दैवी प्रसंगानंतर आपल्या मुलाचा मृत्यू आणि त्याचा धक्का यातून सावरणं हे कुटुंबियांसाठी किती अवघड असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. त्यांची कन्या त्यांच्यावरती त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतील. संतोष जगदाळेंना शेवटचा निरोप देण्याचा अवघड असा टप्पा. महाराष्ट्रातल्या केवळ या 6 कुटुंबांवरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावरतीच आज दुःखाची अवकळा पसरलेली आहे. अत्यंत खिन्न आणि सुन्न अशा संवेदना आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या. कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आज शरद पवार सुद्धा दोन्ही कुटुंबियांच्या भेटीला आले होते. त्याचबरोबर खासदार मेधा कुलकर्णी सध्या कुटुंबाला आधार देण्यासाठी इथे उपस्थित आहेत.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.